नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, मराठा विद्याप्रसारक समाजाचे केटीएच महाविद्यालय नाशिक आयोजित विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमात मी आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, महाविद्यालयीन युवकांसाठी राष्ट्रीय सेवा योजना या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं, त्याचप्रमाणे स्वावलंबन, चारित्र्यवर्धन व सामाजिक बांधिलकी ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणं या हेतूनं राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना ही झालेली आपल्याला दिसून येते। आता राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास जर आपण बघितला तर 24 सप्टेंबर 1969ला राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झालेली आहे। भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत या योजनेची अंमलबजावणी केली जाते। तर जी मूळ संकल्पना जी आहे ती राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती। आता 1969 मध्ये कुलगुरूंची जी उपसमिती आहे त्या उपसमितीची बैठक या ठिकाणी पार पडली आणि राष्ट्रीय सेवा योजना मसुद्याची तयारी ही या ठिकाणी झाली। 24 सप्टेंबर 1969 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री डॉक्टर VKRV राव यांची राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाल्याची घोषणा त्या काळात त्यांनी केली। तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधीजी यांनी या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेविषयी असं मत व्यक्त केलं की राष्ट्रीय छात्र सेनेप्रमाणेच महाविद्यालयीन युवकांना राष्ट्रीय सेवा योजना किंवा राष्ट्रसेवा करण्याची नामी संधी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। आता राष्ट्रीय सेवा योजनेचा विस्ताराचा जर आपण विचार केला तर 1969 मध्ये प्रायोगिक तत्वावर देशातील केवळ 37 विद्यापीठांमध्ये तिची सुरुवात करण्यात आली। त्यावेळेस 40,000 विद्यार्थ्यांचा सहभाग राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये होता। आपण सध्याच्या काळाचा जर विचार केला तर देशातील 396 विद्यापीठांमध्ये 16,331 महाविद्यालय व व्यावसायिक महाविद्यालयातील 41,442 राष्ट्रीय सेवा योजना एककांमध्ये जवळपास 3.86 दशलक्ष विद्यार्थी या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आपण पुणे विद्यापीठाचा जर विचार केला तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत 369 महाविद्यालयातील 582 एकक हे कार्यरत असून जवळपास 46,000 विद्यार्थी या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये हे कार्यरत आहेत। त्यानंतर आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांचा जर विचार केला तर त्यामध्ये ज्या समाजामध्ये आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणं व त्यासाठी स्वतःला पात्र बनवणं, त्यानंतर समाजाच्या गरजा व समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करून त्यांचा विकास करणं, शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत तसेच सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी करणं, नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तीचा विकास करणं, साक्षर व निरक्षर यांच्यातील दरी कमी करणं, राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व विकास करणं, समाजाची सेवा करण्याची वृत्ती मनात जागृत करणं ही राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्ट सांगता येईल। आता राष्ट्रीय सेवा योजनेच्या बिल्ल्याचा जर आपण विचार केला तर या बिल्ल्याच्या मध्यभागी एक चाक आहे। चाकामध्ये 8 आरे असून हे 8 आरे 24 तासांचं प्रतिनिधित्व करत असतात। 24 तासांचं प्रतिनिधित्व म्हणजे राष्ट्रसेवेसाठी हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक सदैव तत्पर असतो। यामध्ये लाल रंग जो आहे तो तरुणांच्या उसळत्या रक्ताचं प्रतीक असून उत्साह, जोश त्याचप्रमाणे जिवंतपणा हा प्रतीत होत असतो। आणि निळा रंग जो आहे तो आकाशाचं प्रतिनिधित्व करत असतो। अथांग आकाशातील एक अंश म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय। बिल्ला आपल्या छातीच्या डाव्या बाजूला लावणं आवश्यक असतं। ते मानवी कल्याणाचं त्या ठिकाणी मानवी कल्याणासाठी राष्ट्रीय सेवा योजना सतत त्या ठिकाणी तत्पर असतो याचं ते प्रतीक आहे। आता राष्ट्रीय सेवा योजनेचे हे बोधवाक्य काय आहे? नॉट मी बट यू, म्हणजेच माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही तर समाजासाठी हा राष्ट्रीय सेवा योजनेचा युवक हा सातत्याने कार्यरत असतो। आता हे जे काही बोधवाक्य आहे या बोधवाक्यातून लोकशाही, सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ सेवेची जाणीव ही प्रतीत होत असते। व्यक्तिगत कल्याणातून सामाजिक कल्याण कसं करायचं याची शिकवण जी आहे ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ही मिळत असते। आता राष्ट्रीय सेवा योजनेचे हे जे काही चिन्ह आहे
हे चिन्ह ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकावर आधारित अशा प्रकारचे चक्र आहे, जे गतीचं प्रतीक आहे. गतीमुळे सामाजिक परिवर्तन हे होत असतं. महाविद्यालयीन युवकांमधील परिवर्तनासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक प्रभावी माध्यम आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. आता राष्ट्रीय सेवा योजना दिन जो आहे हा 24 सप्टेंबरला साजरा केला जातो, किंवा राष्ट्रीय सेवा योजनेची जी काही स्थापना आहे ती 24 सप्टेंबर 1969ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी केली जाते. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, अवयदान, जनजागृती आरोग्य शिबिर, पथनाट्य इत्यादी उपक्रमांचं आयोजन हे केलं जातं. यामध्ये आता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप हे 2 विभागांमध्ये विभागलेलं आहे. नियमित कार्यक्रम. आता नियमित कार्यक्रमामध्ये स्वयंसेवकाला किंवा विद्यार्थ्याला काय करायचं असतं तर प्रत्येक विद्यार्थ्याला एका शैक्षणिक वर्षामध्ये 120 तास तर 2 वर्ष मिळून 240 तास हे पूर्ण करणं आवश्यक असतं. मग यामध्ये दत्तक गावामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, अवयदान, जनजागृती आरोग्य शिबिर, पथनाट्य, तसेच मोफत लसीकरण, पर्यावरण जनजागृती, संविधान दिन, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रम यामध्ये सहभागी होणं आवश्यक असतं. आता यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या दुसऱ्या भागाचा विचार करताना ज्याला आपण राष्ट्रीय सेवा योजनेचा आत्मा असं म्हणू शकतो ते म्हणजे विशेष श्रमसंस्कार शिबिर. विशेष श्रमसंस्कार शिबिर जे आहे हे 7 दिवसांचं असतं आणि या 7 दिवसांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेले असतात. यामध्ये दत्त गावात 7 दिवसांचं निवासी संस्कार शिबिर असतं. 7 दिवसांच्या कालावधीमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. गावाच्या गरजेनुसार जलसंधारण, शोषखड्डे, ग्राम सर्वेक्षण, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रस्ता दुरुस्ती, वनराई बंधारा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांवर श्रमसंस्कार करणं हे या योजनेचं किंवा या श्रमसंस्कार शिबिरांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. त्याचप्रमाणे व्याख्यानमालांच्या माध्यमातून या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हे केलं जातं. त्यानंतर कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन जे आहे ते नियोजन शिबिरार्थी विद्यार्थी जे आहेत ते करत असतात. व्यक्तिमत्व विकासाबरोबरच नेतृत्व गुणांचा विकास सुद्धा या माध्यमातून स्वयंसेवकांचा किंवा राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांचा होत असतो. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांच्या माध्यमातून होत असतं. आता राष्ट्रीय सेवा योजनेतील ज्या काही संधी आहेत त्या संधीचा जर आपण विचार केला तर यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, विद्यापीठ स्तरावर, जिल्हा स्तरावर सहभागी होण्याची संधी या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मिळते. अर्थात ही सहभागी होण्याची जी काही संधी आहे कुठल्याही प्रकारचं शुल्क किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला याच्यामध्ये लागत नाहीत. पूर्णपणे खर्च जो आहे तो विद्यापीठ आणि महाविद्यालय या ठिकाणी करत असतं. आता याच्यामध्ये आव्हान जे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आहे, विद्यापीठ स्तरीय पर्यावरण जनजागृती शिबिर असेल, राज्यस्तरीय आळंदी पंढरपूर हरित स्वच्छ निर्मळ स्वस्त पायीवारी असेल, राज्य प्रजासत्ताक दिन ज्याला आपण SRD म्हणतो आणि राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन निवड चाचणी शिबिर या ठिकाणी असतं. राष्ट्रीय साहस शिबिर या ठिकाणी असतात. राष्ट्रीय एकता शिबिर असतं. राष्ट्रीय युवा महोत्सव आहे. अशा विविध प्रकारच्या शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाला या ठिकाणी मिळत असते. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, आंतरराज्य, त्याचप्रमाणे आंतरविद्यापीठ युवा प्रत्यार्पण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असते. नेतृत्वगुण विकास शिबिर असेल, कॉमनवेल्थ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असतात. आता यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे वैयक्तिक स्तरावरील फायदे कोणते आहेत याचा सुद्धा विचार या ठिकाणी आपण करू शकतो. यामध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, सामाजिक समस्यांची जाण व त्यांचे निराकरण करण्याचं कौशल्य, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांचा परिचय या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी होत असतो. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजना एक अतिशय चांगल्या प्रकारचं माध्यम आहे. बेकारीचं प्रमाण या ठिकाणी वाढत आहे, परंतु स्वयंरोजगाराची दिशा आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे मिळत असते.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण जे आहेत ते त्या माध्यमातून मिळत असतात. तसंच एक प्रमाणपत्र जे आहे हे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. आणि एक शिबिर जर त्या ठिकाणी झालं तर क्रेडिट जे आहे, एक अतिरिक्त क्रेडिट जे आहे हे क्रेडिट तुम्हाला त्या ठिकाणी या माध्यमातून मिळत असतं. त्या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना हे एक अतिशय चांगलं माध्यम असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे या फायद्यांबरोबरच विविध ज्या शासकीय योजना आहेत या शासकीय योजनांची माहिती युवा माहिती दूतच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळत असते. आता राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध पुरस्कार आहेत. या पुरस्कारांचा जर आपण विचार केला तर भारत सरकारच्या क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात येणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत हे पुरस्कार उत्कृष्ट स्वयंसेवकाला या ठिकाणी मिळत असतात. एक आनंदाची बाब या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल किंवा अभिमानाची बाब या ठिकाणी तुम्हाला सांगेल, आपल्या केटेच्या महाविद्यालयाचा विनायक राजगुरू हा जो काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला या ठिकाणी हा इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार या ठिकाणी राष्ट्रपतीच्या माध्यमातून किंवा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विनायक राजगुरू याला त्या ठिकाणी प्रदान केलेला होता. निश्चितपणे ही महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून मोठी बाब आहे. यानंतर सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय 24 स्वयंसेवकांना हा पुरस्कार दिला जातो. विद्यापीठ स्तरीय व जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार या ठिकाणी मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये राष्ट्रीय स्तरावर जवळपास 12 विद्यार्थी आपले नियुक्त झालेले आहेत आणि त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे जवळपास 16 विद्यार्थी मागच्या 10 वर्षांमध्ये आपले राज्य स्तरावर सिलेक्ट झालेले होते. तर महाविद्यालयाला या ठिकाणी विविध प्रकारचे पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. तर यामध्ये आपल्या केटीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली कसबे हिला स्टेट लेवलचा बेस्ट व्हॉलेंटियर अवॉर्ड हा प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे माजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, त्याचप्रमाणे जिल्हा समन्वयक ज्यांनी केटेच्या महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेला एकदा वेगळ्या उंचीवर या ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे, त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्यस्तरावरील रस्ता सुरक्षा पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाला देखील रस्ता सुरक्षा पुरस्कार जो आहे हा राज्य स्तरावरचा प्राप्त झालेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे महाविद्यालयाला 2014-15चा विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट एकक पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. तसेच भंडारे सरांना सुद्धा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार हा विद्यापीठ स्तरावर प्राप्त झालेला आहे. ही सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब या ठिकाणी किंवा अभिमानाची बाब सांगता येईल. त्याचप्रमाणे 2014-15ला आपल्याला नाशिक जिल्ह्यातील 2ऱ्या क्रमांकाचा रस्ता सुरक्षा पुरस्कार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला मगा सांगितलं की विनायक राजगुरू याचं या ठिकाणी NRD साठी त्याचं सिलेक्शन झालं होतं. तो आंतरराष्ट्रीय आदान प्रदान कार्यक्रमामध्ये चीन येथे सहभागी झाला होता, म्हणून त्याला त्या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार म्हणून विद्यापीठ स्तराचा 2018-19चा पुरस्कार सुद्धा प्राध्यापक गोरक्षनाथ पिंगळे यांना या ठिकाणी प्राप्त झालेला होता. ही निश्चितपणे आनंदाची बाब या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. राष्ट्रीय सेवा योजनेची काही महत्त्वाची छायाचित्र या ठिकाणी आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा की गांधी उत्सव या ठिकाणी 2 ऑक्टोबरला साजरा झाला आणि यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती. त्यामध्ये जवळजवळ 300 स्वयंसेवक हे सहभागी झाले होते. त्यानंतर नुकतंच 15 दिवसापूर्वी आपण दरी हे आपलं दत्तक गाव आहे आणि या दत्तक गावामध्ये
आपण 100 फळझाडांची लागवड या ठिकाणी केली होती. तिथं 15 स्वयंसेवक हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे गांधी उत्सवामध्ये स्वयंसेवकांना सूतकताईचं प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे. रामकुंड या ठिकाणी 2 ऑक्टोबरला आपण स्वच्छता अभियान घेतलं होतं, त्याची काही छायाचित्र या ठिकाणी आहेत. त्यानंतर गांधी उत्सवामध्ये गांधीजींचं जयंतीचं 150वं वर्ष या ठिकाणी आपण साजरं केलं आणि त्याच्यामध्ये गांधी इमेज जी आहे ही गांधी इमेज महाविद्यालयीन युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली. ही जी इमेज या ठिकाणी आपल्याला दिसते ती ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून ही या ठिकाणी घेतली आहे. त्यानंतर दुसरं जे छायाचित्र आहे त्या दुसऱ्या छायाचित्रामध्ये विद्यार्थ्यांनी दरी या गावामध्ये डोंगर उताराला अनुसरून एक वनराई बंधारा तयार केला. त्याचं या ठिकाणी छायाचित्र आपण बघतो आहोत. शिबिरामध्ये स्वयंपाकामध्ये विद्यार्थिनींना मदत करताना अर्थात बाजरीची भाकरी करत असताना या ठिकाणी आपला सागर डोंगरे नावाचा विद्यार्थी दिसतोय. त्यानंतर आपण शिबिरामध्ये सलग समपातळी चर हे छायाचित्र दाखवल्याप्रमाणे केलेले आहेत. हे जवळजवळ 149 चर आपण या ठिकाणी केले. साधारणपणे एका चरामध्ये 1500 लिटर पाणी मावेल किंवा पाणी जिरेल एवढं मोठं काम या ठिकाणी आपण केलं. साधारणपणे 2.25 लाख लिटर पाणी या ठिकाणी आडेल आणि जिरेल एवढं मोठ्या प्रमाणावरचं काम आपण केलं. त्याचप्रमाणे साधारणपणे 70x15 एवढं मोठं बंधाऱ्याचं काम सुद्धा आपण केलं. म्हणजे एकूण जवळजवळ 10 लाख लिटर एवढं मोठं काम आपल्या स्वयंसेवकांनी या ठिकाणी केल्याचं सांगता येईल. त्यानंतर आपण महाविद्यालयामध्ये तंबाखू मुक्तीसाठी शपथविधी कार्यक्रम या ठिकाणी केला. माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही गायकवाड सर यांनी हा शपथविधीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. आनंदाची बाब म्हणजे आपल्याला या ठिकाणी तंबाखू मुक्ती कार्यक्रमाचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार त्याचप्रमाणे राज्य स्तरावरचा सुद्धा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाला. दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपण बघतोय काही विद्यार्थी स्वयंसेवक या ठिकाणी रक्तदान करताना दिसत आहेत. मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 600 बॅगचं रक्त संकलन महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. त्यानंतर वृक्षारोपणाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत असतो. गांधी उत्सवामध्ये किंवा इतरही वेळेस महत्त्वाचे जे काही इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये पथनाट्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामध्ये विविध प्रकारचे पुरस्कार सुद्धा आपल्या महाविद्यालयाला प्राप्त झालेले आहे. अभिमानाच्या दृष्टिकोनात म्हणजे महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब म्हणजे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची दिल्ली येथील राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनात जे संचलन होतं त्या संचलनात आपल्या महाविद्यालयाच्या काही विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये कामिनी केवट असेल, सोनाली वल्वी असेल किंवा स्वाती गायकवाड असेल यांनी सहभाग नोंदवला होता. त्याचप्रमाणे सोनाली कसबे असेल किंवा विनायक राजगुरू असतील हे या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रजासत्ताक दिनातील संचलनामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आपल्याच महाविद्यालयाचा बादल लाड नावाचा जो काही विद्यार्थी आहे तो राज्य स्तरावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झाला होता. त्याचप्रमाणे बघा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेले जे स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकांचं त्या ठिकाणी कौतुक तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं होतं. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचा माजी स्वयंसेवक विनायक राजगुरू याचं या ठिकाणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार त्याला त्या ठिकाणी मिळाला होता. तो स्वीकारताना विनायक राजगुरू. त्यानंतर याही पलीकडे आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या अलीकडची जी माहिती आहे ती माहिती मला सांगायला आपल्याला आनंद होईल. आपले जवळजवळ 3 स्वयंसेवक जे आहे ते स्वयंसेवक कोरोना योद्धे म्हणून मेडिकल कॉलेज जे आहे तिथं सहभागी झाले होते. जवळपास 1600 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्याचं काम या ठिकाणी कोरोना काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी केलं. त्याचप्रमाणे जवळपास 7 ते 8 हजार मास्क
तयार करून ते वितरित करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलं. त्यातल्या त्यात दरी येथील TY-BCOMची विद्यार्थिनी दीपाली चारसकर या विद्यार्थ्यांनी स्वतः जवळजवळ 2500 मास्क तयार केले आणि हे मास्क या ठिकाणी वितरित करण्याचं काम या ठिकाणी तिने केलेलं आहे. निश्चितपणे आनंदाची बाब या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्र हो, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला खूप फायदा त्या ठिकाणी होणार आहे. एक वेगळं क्रेडिट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. अतिरिक्त 10 गुण जे आहेत हे आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत. विविध ठिकाणी काम करण्याची संधी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि म्हणून या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं आव्हान मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर VB गायकवाड सर यांच्या वतीने आणि आपले कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राजेंद्र गुंजाळ सर यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला गरज आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा. प्रवेशासाठी आपण या ठिकाणी संपर्क करू शकता. डॉक्टर राजेंद्र गुंजाळ सर यांचा 9766031735 हा संपर्क क्रमांक आहे. तसेच माझा 9970308290 हा संपर्क क्रमांक आहे. तसेच श्रीमती सारिका क्षीरसागर मॅडम यांचा सुद्धा 9579254497 हा संपर्क क्रमांक आहे. आपलं जे कार्यालय आहे, राष्ट्रीय सेवा योजनेचं जे काही कार्यालय आहे ते बोट क्लब जिमखाना इमारत या ठिकाणी आहे. तरी पुन्हा एकदा आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने आपणास करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.